धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 श्री गणेशाय नमः। हरि ओम नमस्ते गणपते। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वं चिन्मयां त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममयां त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वं चिन्मया त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम्। ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासून माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। माता पार्वती म्हणजे जगन्माता पृथ्वी, पृथ्वीच्या म्हणजे भूमीच्या कणाकणापासून मातीपासूनच श्री गणेशाचा जन्म झाला असं पुराणात वर्णन आहे। म्हणूनच म्हणतात कण कण में है भगवान। आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ते सर्व परमेश्वर श्री गणेश स्वरूप आहे। पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी ही पंचमहाभूत श्री गणेश स्वरूप आहेत।
श्री गणेश हा गणपती म्हणजे सर्व प्रकारच्या गणांचा अधिपती आहे. त्यात नदी, नद्या, सागरगण, पशुगण, पक्षीगण, वृक्षगण, मनुष्यगण, देवगण, देवी देवता, शक्तिगण, शिवगण, सूर्यगण, पर्वतगण, सागरगण अशा विविध सर्व गणांचा अधिपती श्री गणेश आहे. श्री गणेशाची मूर्ती ही ओंकार स्वरूप आहे. म्हणूनच म्हणतात, जे जे भेटे भूत तया मानीचे भगवंत. सृष्टीकर्ता, ब्रह्मांड नायक, सर्व शक्तिमान परमेश्वर कुणी बघितला नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण आपल्या दृष्टीला जे जे दिसतं ते ब्रह्मस्वरूप आहे. याचा अर्थ पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी, वृक्षराजी, पशु, पक्षी, मनुष्य, जमीन, डोंगर, नद्या, जल, वायू, आकाश अशी सर्व त्या विधात्या श्री गणेशाचीच रूपं आहेत. सर्व ब्रह्मांड व्याप्त, सर्व सृष्टी व्याप्त श्री गणेशाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर अशा श्री गणेशाचं हजारो प्रकारचं दर्शन डोंबिवली पूर्वेच्या भोपर रोडवरील देसले पाड्याच्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरातल्या श्री गणेश आर्ट गॅलरीमध्ये बघायला मिळेल. या मंदिरातलं जे आर्ट गॅलरी बघितल्यानंतर तिथले गणेशाची जी विविध रूपं आहेत, विविध ठिकाणची आहेत आणि विविध याच्यात दडलेला जो गणेश आहे, ही आर्ट गॅलरी बघितल्यानंतर असं वाटतं की जो आपण स्वर्गाची कल्पना आहे हा पृथ्वीवरच आहे. आणि तो पृथ्वीवरचा स्वर्ग बघण्याचं जे सामर्थ्य आहे ते अद्वितीय अशी शक्ती असलेल्या व्यक्तींनाच बघायला मिळतं, इतर कोणाला बघायला मिळत नाही. पण ते त्याचं एक कलेक्शन करणं आणि ते मांडणं आणि अशा प्रकारचा पृथ्वीचा वरचा स्वर्ग पृथ्वीवरच आहे. तो कशात आहे? झाडात आहे, तो पाषाणात आहे, तो मातीमध्ये आहे, तो पाण्यामध्ये आहे, समुद्रात आहे, आकाशात आहे. आणि अशा प्रकारे याचं गणेशाचं जे चैतन्य स्वरूप आहे, गणेशाचं जे निर्गुण निराकार रूप आहे ते साकार आणि स्वरूप याच्यामध्ये कसं आलेलं आहे सगुण स्वरूपात, तर ते या गणेश आर्ट गॅलरीत बघायला मिळतं. आणि मंडळी, आपल्याला जे जे समोर दिसतं, विश्वातली जी जी वस्तू दिसते त्या विश्वामध्ये दडलेला हे ब्रह्म ज्याला चैतन्य आहे ते गणेश देवतेचं असो आणखी कुठल्या देवतेचं असो, अनेक देवता एकाच रूपात कशा सामावलेल्या आहेत. ही गणेश देवता म्हणजे परिपूर्ण देवाधिदेवांचा देव हा म्हणजे हा स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर आल्यासारखा वाटतो. आणि तो बघायचा असेल, त्याचा अनुभूती घ्यायची असेल आणि आपली जी दृष्टी व्यापक करायची असेल की जे जे आपल्याला भेटतं, जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, असं भगवंताचं रूप बघायचं असेल तर ते अत्यंत अशा स्वर्गीय अशा या गणेशाच्या रूपाने या गणेश आर्ट गॅलरीत बघायला मिळतं. आणि त्याचा ते बघण्यामधला जो आनंद आहे, आपली दृष्टी, आपलं अंतःकरण, सगळ्या गोष्टी अशा विशाल होतात. अशा प्रकारे आनंद, आपला स्वर्गीय आनंद घ्यायचा असेल तर या गणेश आर्ट गॅलरीला आपण भेट द्यायलाच पाहिजे. श्री गणेशाची उपासना करणाऱ्यांना गाणपत्य म्हटलं जातं. श्री गणेशाच्या उपासक महान गाणपत्या परमपूज्य सद्गुरू संध्याताई अमृते यांच्या गेल्या 50 वर्षांच्या श्री गणेश मोठ्या स्वरूपाच्या संग्रहातून हजारो गणेश मूर्ती आणि स्वरूप यांचा या गणेश आर्ट गॅलरीमध्ये समावेश आहे. त्यात आकाशात जमलेल्या ढगातील श्री गणेश रूप बघताना श्री गणेशाच्या सर्व व्यापकतेची साक्ष पटते. दुसरा गणपती वृक्षरूपात साकार झालेला बघताना फार आनंद होतो. आज सहजच प्रशांत सरांबरोबर भोपरला गणेश मंदिराच्याकडे जायला मिळालं आणि तिथली गणेश आर्ट गॅलरी बघितली. मी पहिल्यांदाच इथे आलेली आहे आणि बघता क्षणी जळीस्थळी काष्ठी पाषाणी दिसणारा गणेश हा आपल्या मनाचा गणेश समोर दिसताना मला खूप आवडला. बघता बघता काही मूर्ती ह्या स्वयंभू होत्या आणि काही मूर्ती घडवलेल्या होत्या. प्रत्येकाला दिसणारा गणेश हा कसा असू शकतो आणि कसा असेल ही कल्पना करणं वेगळं, पण इथे तर प्रत्यक्षात सगळ्या मूर्ती बघताना खरोखर अंगावरती रोमांच उठले. कलेक्शन आणि तेही इतक्या विविध प्रकारचं असू शकतं ह्याच्यावर खरोखर विश्वास बसणार नाही माणसाचा. बघून असं वाटलं की आता घरच्यांबरोबर नक्की पुन्हा एकदा इथे यावं आणि सगळ्यांनी मनमुराद तो जो नेत्रसुखाचा मला मिळणारा जो अनुभव आहे ही अनुभूती सर्वांबरोबर वाटावी आणि सर्वांना पुन्हा एकदा इथे या आणि बघा असं सांगावं. हे सर्वस्वी मला असं वाटतं त्यांचं वैयक्तिक आहे, पण तरी देखील
प्रत्येकाने त्याचा लाभ जरूर घ्यायला पाहिजे असं वाटतं. मंडळी, या सर्वव्यापक ईश्वर स्वरूपाचं म्हणजेच जलाशयांचं पावित्र्य ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला तरच त्या विधात्याची सेवा होईल. भूमी म्हणजे जमिनीचा कण कण, दगड, गोटे, डोंगर, पर्वत, वाळू, रेती, माती सर्व श्री गणेश अर्थात देवता स्वरूप असल्यानेच जगन्माता पृथ्वी म्हणजे जमिनीचं पावित्र्य राखणं, तिला प्रदूषित होण्यापासून वाचवणं म्हणजे आपली भक्ती किंवा पूजाच होईल. डोंबिवलीतील सर्वांच्या लोकप्रिय ताई म्हणजेच संध्याताई अमृते यांना मी गेले 35 वर्ष तरी ओळखतो साधारणपणे. गणेश भक्ती म्हणजे कशी करावी ही खरं तर त्यांच्याकडनं शिकून घेण्यासारखं आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना गणेश दिसतो. हे तुम्ही जर का त्यांची लायब्ररी बघितली, जी कलेक्शन बघितलं तर त्याच्यामधनं तुम्हाला नक्कीच जाणवेल. गणपती हा जो विषय आहे हा अगदी सोपा करून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर पूजा कशी करावी, काय काय करावं आणि काय काय करू नये याच्याबद्दलही त्यांनी अनेक प्रवचनं जी काही दिली आहेत, त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या भक्तांच्या मेहनतीमुळे आणि मदतीमुळे आज हे जे काही देऊळ उभं राहिलेलं आहे, जे तुम्ही बघाल ते खरंच कौतुकास्पद आहे. इथे लोकांनी खरंच यावं आणि भक्ती म्हणजे काय प्रकार आहे, भक्तीतनं काय साकार होऊ शकतं हे त्यांनी बघावं. त्याचबरोबर प्रत्येक मध्ये आपल्या दैवताला कसं बघता येईल हेही त्यांच्याकडनं शिकावं. गेल्या 35 ते 40 वर्षामध्ये जे काही ताईंनी गणपतीचे अनेक रूपं बघितलेली आहेत, कांद्यामध्ये बघितलं, लसणामध्ये बघितलं आहे, टमॅटोमध्ये बघितलेलं आहे, त्याचं त्यांनी जरी पेरिशेबल गोष्टी असल्या तरीसुद्धा त्यासुद्धा त्यांनी प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या त्यांच्या आर्ट गॅलरीमध्ये ठेवलेल्या आहेत. जेव्हा आर्ट गॅलरी सुरू झाली तेव्हा 800-900 असे वेगळ्या मूर्त्या होत्या आणि असे वेगळ्या वस्तू होत्या ज्याच्यामधनं त्यांना गणेश दर्शन घडत होतं. आज जवळजवळ 4-4.5 हजारपेक्षा जास्त वेगळे गणेश आपल्याला इकडे बघायला मिळतात. याच्यापेक्षाही कित्येक गणेश अजूनही आहेत की जे त्या आर्ट गॅलरीमध्ये ठेवायचे आहेत. आज आर्ट गॅलरी ही छोटी पडत आहे. सगळ्या लोकांनी या आर्ट गॅलरीचं दर्शन घ्यावं आणि या गणेशाची वेगळी रूपं बघावी. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येजे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाचिया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सौ संध्याताई अमृते यांच्या 2 तपांच्या साधनांच्या या संकल्पातून निराकार निर्गुण गणेशाचे विविध रूपातील प्रतिभासंपन्न आविष्कार म्हणजेच गणेशाची आर्ट गॅलरी. आर्ट गॅलरीमध्ये 3000पेक्षा गणेशाचे जास्त आपल्याला रूपं बघायला मिळतात, त्याच्या मुद्रा बघायला मिळतात. प्रत्येक रंगामध्ये प्रत्येक रूपामध्ये जसं गणेशाचे रूपं तांदळातला बाप्पा आहे, ढगातला आहे, खडूंमधला आहे, आकाशांमध्ये साकारलेला आहे, इडलीतला आहे. सगळ्या याच्यातनं देशांच्या बाहेरचे विविध रूपांमध्ये साकारलेले गणेशांचे आपल्याला आतमध्ये वर्णन बघायला मिळेल, रूपं बघायला मिळतील, त्याच्या मुद्रा बघायला मिळतील. 2 इंचापासून तर 8 इंचापर्यंत गणेशाचे विविध पेंटिंग्स आहेत, कलाकृती त्याच्यात साकारलेले आहेत. गणेशाचं सर्वश्रेष्ठ पुराण मुद्गल पुराण म्हणून आतमध्ये ठेवलेलं आहे, ते पण गणेश आर्ट गॅलरीमध्ये. त्याच्यामध्ये 9 खंड आहेत, 9 खंडातील 9 अवतार वेगवेगळे दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये शमी गणेश, मंदार गणेश ते पण आतमध्ये आहे. मंदार गणेश लक्ष्मीकर आहे. 21 वर्षाची पूजा केल्यानंतर ते मंदार गणेश आतमध्ये ठेवलेले आहे. आपण गणेश आर्ट गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपण पृथ्वीवर आहोत की स्वर्गात आहोत असंच वाटतं. मनात काही शिल्लकच राहत नाही, फक्त बाप्पा आणि आपण हेच आपण पाहत असतो आणि अक्षरशः डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात. असं त्या गणेश आर्ट गॅलरीचं काय वैशिष्ट्य आहे ते काही आपल्याला कळत नाही आहे, पण तिथे गेल्यावर मात्र एक वेगळा अनुभव सगळंच येतं वेगळंच.
गणेश आर्ट गॅलरीमध्ये इतके बाप्पा, इतके विविध प्रकारचे बाप्पा आहेत की बघितल्यावर अगदी मन तृप्त होतं आहे की आपण अगदी इथे गणेश आर्ट गॅलरीमध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्या बाप्पांचं दर्शन होतं आहे आणि सगळे बाप्पा बघून अगदी हे बाप्पा कुठेही बघायला मिळणार नाही इतके बाप्पा इथे गणेश आर्ट गॅलरीमध्ये ठेवलेले आहेत आणि कुठेही बघायला न जाता बाहेर गावचे सगळीकडचे वेगवेगळ्या याचे मुद्रांचे वेगवेगळ्या याचे आकारांचे बाप्पा त्याच्यात आहे आणि बघून खूप समाधान वाटतं. अगदी आपण पृथ्वीवर आहे असं वाटतच नाही गॅलरीत गेल्यावर, स्वर्गात गेल्यासारखं वाटतं आहे. आणि इतके छान बाप्पा आहेत तिथे की अगदी जे येईल त्याला अगदी बघितल्याशिवाय कुणी इथून जातच नाही आर्ट गॅलरीत येऊन बघितल्याशिवाय. आणि त्यांना पण इतकं समाधान वाटतं ते बघून गॅलरीमध्ये की अशी गॅलरी कुठेच बघायला मिळालेली नाही. इतकी छान गॅलरी बाप्पांनी अगदी हे करून ठेवलेली आहे की सगळ्यांना त्याचा आनंद मिळतो ते बघितल्यानंतर. आमच्या गुरूंच्या साधनेतून त्यांच्या मनाची इच्छा ती त्यांनी पूर्ण केली आहे. लहानपणापासून त्यांना ध्यास होता गणपती गोळा करण्याचा आणि मनात एक तृप्त इच्छा होती की आपण आर्ट गॅलरी बनवायला हवी. ती आता पूर्ण साकार झाली आहे. आतमध्ये गेले अक्षरशः डोळ्याचे पारणे सुटतं, मन तृप्त होऊन जातं. जे कोणी लोक इथे येतात ते प्रसन्नता घेऊनच जातात. अशी या आर्ट गॅलरीची महत्त्व आहे. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येचे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाचिया. पण आता इथे मयुरेश्वर मंडळ म्हणजे भोपर, जिथे आमच्या सद्गुरू संध्याताई अमृतेंनी हे सगळं मंदिर उभारलं आहे. इथे आपल्या इथे ताईंच्याच प्रेरणेने आर्ट गॅलरी आहे. तिथे जवळजवळ 2100 ते 2500 गणपती बाप्पा आहेत आणि सगळे वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत. हे सगळं ताईंमुळे झालेलं आहे. आणि हे सगळे बाप्पा असं दिसून येतं की जसे जसे सृष्टीतळावर सगळीकडे व्यापून राहिलेले आहेत. जगामध्ये बघितलं तर बाप्पा दिसतोय. चराचरात जिथे जिथे बाप्पा आहे तिथे तिथे त्याचं दर्शन इथे या आर्ट गॅलरीमध्ये आपल्याला होतं. हे आपल्या इथे जे जे बाप्पा दिसतात आपल्याला आर्ट गॅलरीमध्ये ते सगळे वेगवेगळ्या रूपांमध्ये आहेत. चायनाहून आलेला बाप्पा आहे आणि जर आपल्याला सगळ्यांमध्ये म्हणजे झाडांमध्ये व्यापून राहिलेला चराचरात जिथे जिथे आहे आणि आपल्या अख्ख्या भारताचं दैवत जे म्हणतो आपण ते आपला लाडका गणपती बाप्पा इथे जर आपल्याला आर्ट गॅलरीत तुम्ही याल तर सगळ्यांना दिसेल. इथे एक तर इडलीमध्ये आलेला आहे, सिमला मिरचीमध्ये आलेला आहे, सगळीकडे त्यांनी त्याचं रूप दाखवलेलं आहे. तर तुम्ही किती हे झालं तरी इथे या आणि तुम्ही दर्शन नक्की घ्या. आजच्या दिवशी जे इथे आर्ट गॅलरी आहे मग अशी जसं त्या माझ्या भगिनींनी सांगितलं तसं इथे 2 इंचापासून ते 6 फुटापर्यंतचा 3000पेक्षा जास्त बाप्पाचं आपल्याला इथे कलेक्शन बघायला मिळतं आहे. ते आमच्या सद्गुरूंचं पर्सनल कलेक्शन आहे. त्याच्यात 2 स्वयंभू बाप्पा आहे. एक आहे तो शमी गणेश आणि दुसरा तो मांदार गणेश. शमीच्या झाडातून जो स्वतः आलेला जो शुभ आहे, ज्याचं दर्शन शुभ आहे, लक्ष्मीकर. आणि मांदार गणेश म्हणजे ज्याच्या दर्शनातून या क्षणापर्यंत पापाचा नाश होतो. हा मांदार गणेश म्हणजे जेव्हा मांदाराच्या झाडाला 21 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याच्या मुळातून जो बाप्पा स्वयंभू येतो तो मांदार गणेश, तो बघायला मिळणं हे दुर्मिळच आहे. पण त्या संत असल्यामुळे आणि त्यांना संत सहवासातून ते प्राप्त झालेले असल्यामुळे त्यांनी ते सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेलं आहे. मग अशा या शमी आणि मांदार गणेश हे अत्यंत दुर्मिळ आहे. यांच्या दर्शनाने आपण पावन होतो. त्यानंतर थायलंड, सिंगापूर, मलेशिया, दुबईमधनं आलेला बाल गणेश अशी वेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. त्याचं तो बाळ गणेश त्याचं महत्त्व असं आहे की त्याचं दर्शन घेतलं की संपूर्ण वर्ष आनंदात जातं असं लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन वर्षाला 1 जानेवारीला आणि दिवाळीच्या पाडव्याला लोक भक्तगण असंख्य संख्येने येतात आणि श्रद्धेने दर्शन घेतात. दुसरं या मंदिराचं महत्त्व म्हणजे मोरगावचा बाप्पा जो आहे, मोरगावच्या मयुरेश्वर, त्याची ताईंनी इथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तो कसा आहे, तो सिद्धिबुद्धी सहित आहे. त्यामुळे तो सामान्य लोकांना त्यांची मनातली इच्छा पुरवून त्यांना आध्यात्मिक प्रगतीकडे नेतो असं हे आगळं वेगळं मंदिर आहे. आणि ते सद्गुरूच्या सहवासाने त्यांच्या सततच्या नामजपानी हे जे वातावरण पवित्र झालेलं आहे त्याचा लाभ घ्यायला प्रत्येकाने अवश्य यावं.
जंगलातील विविध झाडांपासून आपल्याला फळं, फुलं, औषधं आणि इंधन मिळतं. शिवाय अनंत प्रकारच्या जीवांचं, पशु, पक्षी, प्राणी यांचं आश्रयस्थान म्हणजे जंगल. मंडळी, आज आपण जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण करण्याचा विडा उचलूया. पाणी, जमीन, हवा, जंगल यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची शपथ घेऊया. हीच श्री गणेश माघी जयंती निमित्त श्री गणेशाची वर्षभर आराधना करण्याची आणि सृष्टीला, निसर्गाला वाचवण्याची शपथ घेऊया. अशी शक्तिदृष्टी आम्हाला प्राप्त हो, हीच विधात्याला प्रार्थना. श्री गणेशाय नमः. हरि ओम. नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि, सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मयां, त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममयां, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि, सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मया, त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममया, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि, सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम्. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम्. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम्. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येजे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाचिया.